हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण काय घेतलं? तर आपण घेतलं ट्विंकलिंग ऑफ द स्टार इज ऑल्सो अ फेनॉमेनॉन ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजेच काय, ताऱ्यांचं लुकलुकणं ही प्रक्रिया देखील, ही घटना देखील रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मुळेच आपल्याला दिसून येते. मग कसं हे तारे लुकलुकताना आपल्याला दिसतात? तर तारे हे स्वयंप्रकाशित असतात आणि पृथ्वीपासून त्यांचं अंतर खूप जास्त आहे. त्यामुळे ताऱ्यापासून निघणाऱ्या प्रकाशाला स्पेसमधून तसंच पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअर मधून येऊन आपल्या डोळ्यांपर्यंत यावं लागतं. आणि हे करत असताना स्पेस टू ऍटमॉस्फिअर मध्ये येत असताना माध्यम जे आहे ते चेंज होतं, व्हॅक्यूम टू एअर. अँड ऑल्सो द डेन्सिटी ऑफ एअर इज ऑल्सो डिफरंट फॉर द डिफरंट रिजन. जेव्हा तो प्रकाश हवेमध्ये आणि त्यातल्या त्यात ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर करतो तेव्हा तो नॉर्मल कडे झुकतो. प्रकाशाचा पहिला नियम आपण जो घेतला होता रिफ्रॅक्शनचा, तो when light is travel from rare medium to denser medium it bends towards normal. जेव्हा प्रकाश किरण हा विरल माध्यमातून घन माध्यमामध्ये येतो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. आणि हाच तो नियम इथं लागू पडतो की व्हॅक्यूम म्हणजे विरल माध्यम आणि ऍटमॉस्फिअर म्हणजेच काय, घन माध्यम कंपॅरेटिव्ह मध्ये. आणि म्हणून तो प्रकाश किरण थोडासा स्तंभिकेकडे झुकतो, म्हणजे तो बेंड होऊन आपल्यापर्यंत येतो. आणि त्याच्यामुळे तारा त्याच्या ऍक्च्युअल पोझिशन पासून आपल्याला उंच भासतो. जसं की बघा, ही ताऱ्याची आहे ऍक्च्युअल पोझिशन. इथून तारा आहे तो त्याचं लुक म्हणजे प्रकाश कंटिन्युअसली सोडत आहे. हा प्रकाश जेव्हा स्पेस मधून येतो ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर झाल्यानंतर तो स्तंभिकेकडे झुकतो, बरोबर आहे. पण आपल्याला तो अपियर कसा होतो, दिसायला कसा दिसतो तो स्टार, तर आपल्याला तो स्ट्रेट लाईनच दिसते. म्हणजे तो स्टार ऍक्च्युअली इथं आहे पण तो अपियर होतो आपल्याला त्याच्यापेक्षा वरती. सो द ऍक्च्युअल पोझिशन ऑफ द स्टार अँड अपिअरंट पोझिशन ऑफ द स्टार्स इज डिफरंट, बरोबर आहे. तसंच ही जी हवा आहे ऍटमॉस्फिअर मधली ही कंटिन्युअसली चेंज होत राहते. तिचा वेग कंटिन्युअसली चेंज होतो. तसंच तिचं तापमान देखील, जे तापमान दिवसा आहे ते रात्री असत नाही, बरोबर आहे ना. आणि ह्या दिवसा रात्रीच्या तापमानामध्ये सुद्धा फरक पडत असतो. आणि त्यामुळे हे जे तारे आहेत याचा प्रकाश कधी जास्त तर कधी कमी, कधी जास्त तर कमी, ही इंटेन्सिटी या हवेमुळे घडून येते, ऍटमॉस्फिअरमुळे घडून येते आणि आपल्याला तारे लुकलुकताना दिसतात. ठीक आहे, हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा लाईटचा काय होत असतो, बदलत असतो. त्याच्यामुळे हे सगळं घडून येत असतं. त्याच्यानंतर आपण बघितलं की अजून उदाहरण समजून घेण्यासाठी की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा आपण रस्त्याने जातो तेव्हा डांबरी रस्त्यावरती आपल्याला मृगजळ दिसतं, नाही का. पाणी आहे, तलाव आहे तिथं असं दिसतं. पण ऍक्च्युअली तिथं गेल्यानंतर आपल्याला दिसतं की ते तिथून गायब झालेले आपल्याला ते अजून समोर दिसतं. कशामुळे होतं असं, तर सूर्यप्रकाशाची तीव्र किरणं जेव्हा त्या डांबरी रस्त्यावरती पडतात तेव्हा काय होतं, तो डांबरी रस्ता गरम होतो ड्यू टू ऍब्सॉर्प्शन ऑफ द सन रेडिएशन. आणि त्यामुळे त्या रस्त्यालगतची जी हवा आहे ती गरम होते. थोडक्यात काय, तिची डेन्सिटी कमी होते. आणि वरची हवा जी थंड आहे ऍटमॉस्फिअर मधली तिची डेन्सिटी जास्त आहे. मग पुन्हा एकदा तिथं रिफ्रॅक्शन घडून येतं. म्हणजे हवेचेच दोन माध्यम, दोन प्रकार तयार झाले आणि तिथं रिफ्रॅक्शन घडून आलं आणि त्यामुळे आपल्याला तिथं पाणी असल्याचा भास होतो. तसंच आकृती आपण बघितली होती की कसं झाड आपल्याला जे जमिनीवरती आहे ते जणू काही जमिनी खाली आहे असा भास होतो, नाही का. हॉट ऑब्जेक्ट पासून, हॉट अर्थ पासून, ते हॉट सॉइल पासून आलेलं आहे असं आपल्याला ते दिसतं. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण आपण घेतलं होतं याला चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी, ते म्हणजे की शेकोटी पेटवल्यानंतर किंवा होळी पेटवल्यानंतर त्याच्या वरची जी फायर आहे, फायरच्या वरचा जो भाग आहे तो अतिशय उष्ण हवेचा असतो, आहे ना. आणि त्याच्या वरची जी हवा आहे म्हणजे त्या आगीच्या ज्या ज्वाला संपतात त्याच्या वरची जी हवा आहे थोड्याफार जागेमधली, तर ती गरम झालेली असते आणि त्याच्यावरची हवा ही थंड असते, आजूबाजूची हवा थंड असते, फक्त तेवढा रिजन हवेचा गरम झालेला असतो. तिथे सुद्धा दोन मीडियम तयार होतात हवेचे, है ना. एक थंड हवा, एक गरम हवा. आणि अशा हवेतून सुद्धा जेव्हा प्रकाश किरण ट्रॅव्हल करतो तेव्हा तो त्याची डायरेक्शन चेंज करतो, दिशा बदलतो.
आणि म्हणून आपल्याला त्या समोरच्या वस्तू फ्लिफरिंग करताना दिसतात, थरथरताना दिसतात, हलताना दिसतात. याचं कारण आहे की ती जी हवा आहे ती कॉन्स्टंट नाही आहे, नाही का. आग चालू आहे आणि ती हवा कंटिन्युअसली मोशन मध्ये आहे, कधी 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 जास्त, आणि म्हणून त्या वस्तू आपल्याला थरथरताना दिसतात. सो दिस phenomenon is also an example of the refraction of light. आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा एक अजून फेनॉमेनॉन आहे बघा, जो आजच्या लेक्चरला आपण घेणार आहे. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की सूर्य उगवला असं आपण कधी म्हणतो? अर्थात तो सूर्य जेव्हा आपल्याला दिसेल तेव्हा आपण असं म्हणू की हा सूर्य उगवला. आणि सूर्य मावळला असं आधी आपण कधी म्हणू? तर जेव्हा सूर्य आपल्याला दिसेनासा झाला तेव्हा आपण तो मावळलेला आहे असं म्हणू. मग आता सूर्य उगवला आणि मावळला म्हणजे तो वरती आला, आपल्याला दिसला किंवा नाही दिसला, हे कशावर ठरतं? तर त्याच्या येणाऱ्या प्रकाश किरणांपासून. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मुळे एक अत्यंत सुंदर फेनॉमेनॉन आपल्याला दिसतो. तो म्हणजेच काय की सूर्य उगवायच्या अगोदर आपल्याला तो वर आलेला आहे असं दिसतं, म्हणजे सूर्योदय झालेला आहे असं दिसतं. तर तो मावळल्यानंतर देखील आपल्याला सूर्य मावळलेला नाहीये जणू काही असं आपल्याला दिसतं. मग असं कसं होतं? हे सुद्धा घडून येतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मुळे. 2 मिनिटं सकाळी आणि 2 मिनिटं संध्याकाळी हा प्रकार आपल्याला घडून येताना दिसतो. 2 minutes. The sun rise early than 2 minutes and delay sunset after 2 minutes is appearing, means the duration of the day is increases by 4 minutes in a day. 2 मिनिटं सूर्य उगवायच्या आधीच आपल्याला उगवलेला आहे असं दिसतं, आणि मावळायच्या आधीच, मावळल्यानंतर सुद्धा 2 मिनिटापर्यंत आपल्याला सूर्य दिसत राहतो. हा 4 दिवसांनी दिवसाचा कालावधी वाढतो. दिवसाचा म्हणजे मी डे टाइम म्हणत आहे, नाईट टाइम पण आला त्याच्यामध्ये. नाईट टाइमचा कालावधी कमी होतो. कसं काय? तर बघा, जेव्हा सपोज दिस इज अर्थ सरफेस अँड हिअर वी आर, राईट. हे कोणीतरी आहे व्यक्ती जो बघणार आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज क्षितिज. याला आपण क्षितिज म्हणतो, हॉरिझॉन म्हणतो, बरोबर आहे की नाही? म्हणजेच कोणतीही गोष्ट, कोणतीही वस्तू क्षितिजावरती आली तर आपल्याला दिसेल, बरोबर आहे ना. पण जेव्हा सूर्य ऍक्च्युली इथेच असतो, ऍक्च्युली क्षितिजावरती आलेला नाही, इट इज नॉट कम्स ऑन द हॉरिझॉन ऑल्सो, बट स्टील द रे इट इज इमिटिंग. तुम्हाला माहिती आहे सूर्य कंटिन्युअसली त्याचे प्रकाश किरण बाहेर टाकत राहतो. मग हा जो सूर्यप्रकाश आहे हा त्याची किरण बाहेर टाकतो बघा, अशी, बरोबर आहे की नाही, अशी, हे अशी. बट ऍज इट कम्स इन द ऍटमॉस्फिअर द रे गेट बेंड्स. हे जे किरण आहेत हे काय होतात? बेंड होतात, म्हणजे स्तंभिकेकडे झुकतात ते. आणि त्याच्यामुळे हा सूर्य क्षितिजावरती आलेला नसताना देखील आपल्याला असं दिसतं की सूर्य उगवलेला आहे. आणि हा कालावधी 2 मिनिटाचा असतो. 2 मिनिटं अगोदर सूर्य उगवलेला आहे असं आपल्याला दिसतं. आलं लक्षामध्ये? इट इज बिकॉज ऑफ द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हे लाईट जे आहे ना, हा सरळ न जाता हा बेंड होतो. का बरं बेंड होतो? कारण की तो काय होतो? ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर करतो, रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम, आणि म्हणून तो स्तंभिकेकडे झुकतो आणि आपल्याला सूर्य उगवलेला आहे असं दिसतं. ऍक्च्युली तो क्षितिजावरती आलेला नसतो. सनसेट होताना देखील तसंच आहे की सूर्य मावळून गेलेला आहे, म्हणजे क्षितिजाच्या खाली गेलेला आहे, पण तरी सुद्धा ह्या सूर्यप्रकाशापासून किरण ही काय होत राहतात? निघतच राहतात. मग ही जी किरण आहे सूर्यापासून निघणारी, ही पुन्हा काय होतात? बेंड होतात, है ना, बेंड होतात. ही किरण बेंड होतात ऍटमॉस्फिअर मध्ये आल्यानंतर, आणि आपल्याला असं दिसतं की सूर्य अजून मावळलेला नाहीये. याची डायग्राम सुद्धा आहे पुस्तकामध्ये, जी कालच्या लेक्चरला आपण बघितली, पण आज त्याच्याबद्दल काही बोललो नव्हतो काल. आज आपण त्याच्याबद्दल बघितलं की सूर्य क्षितिजावरती येण्याच्या अगोदर आपल्याला उगवलेला दिसतो, आणि क्षितिजाच्या खाली गेल्यानंतर सुद्धा तो बुडालेला नाहीये, मावळलेला नाहीये असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून डे टाइम जो आहे तो 4 मिनिटांनी वाढलेला आपल्याला दिसतो. So what is the scientific reason? A question I ask you like that, why early sunrise and delay sunset is appearing? So answer is, it is of the refraction of light. कशामुळे घडून येतं? It is because of the refraction of light. See the diagram. याच्यापेक्षा चांगली डायग्राम तुमच्या
पुस्तकात आहे, प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. बघा, काल घेतलं नव्हतं आपण इफेक्ट ऑफ ऍटमॉस्फिअरिक रिफ्रॅक्शनची डायग्राम. बघा, सूर्य बघा, रिअल पोझिशन त्याची, ते हॉरिझॉन बघा, हॉरिझॉन म्हणजे क्षितिज नाही का, हॉरिझॉनच्या खालीच आहे तसं, पण तरी त्याच्यापासून निघणारा जो प्रकाश आहे तो ऍटमॉस्फिअरिक एंटर करतो आणि काय होतो, तो काय होतो, आपल्यापर्यंत पोहोचतो अर्थवरती. आणि आपल्याला असं दिसतं की हा सूर्य उगवलेला आहे. म्हणजे अपिअरंट पोझिशन बघा सूर्याची ती डॉटेड लाईननी आहे, म्हणजे तो ऍक्च्युली खालीच आहे, पण आपल्याला असं वाटतं की तो काय वरती आलेला आहे. आणि तसंच घडून येतं कुठं, सनशाईनच्या बाबतीत, सॉरी सनसेटच्या बाबतीत, मावळत्या सूर्याच्या बाबतीतही तसंच घडून येताना आपल्याला दिसतं. प्लीज सी की कसा त्याची अपिअरंट पोझिशन वर आलेली आपल्याला दिसते, आहे की नाही. बघा इकडे, म्हणजे सूर्य ऍक्च्युली इथं आहे, पण तो आपल्याला दिसतो कसा, हा असा आलेला आहे बघा, किंवा ही जी रेष आहे ही अशी जाईल आणि इथं सूर्य जणू काही उगवलेला आहे असं आपल्याला दिसेल. अपिअरंट पोझिशन झाली. त्याच्यानंतर हा फेनॉमेनॉन तर आहेच, पण मग मनात आपला एक प्रश्न असा येतो की ग्रह आपल्याला लुकलुकताना दिसत नाही, तारे लुकलुकताना दिसतात पण ग्रह लुकलुकताना दिसत नाहीत. याचं काय कारण आहे? तर बघा, तारे हे स्वयंप्रकाशित असतात, तसंच ते आपल्यापासून खूप लांब अंतरावरती असतात, तसंच त्यांचे आकार सुद्धा हे कमी असतात. दुसरीकडे ग्रह जे असतात हे आकाराने प्रचंड मोठे असतात. त्याच्यानंतर हे सेल्फ ल्युमिनंट नसतात, म्हणजेच ग्रह हे स्वयंप्रकाशित नसतात. ग्रह हे स्वयंप्रकाशित नसतात. मग ग्रह स्वयंप्रकाशित नसतात, तसंच ते दूर जरी असले तरी ते आकाराने मोठे असतात आणि त्यांचा जो सरफेस असतो तो रफ असतो. सूर्याचा प्रकाश किरण त्यांच्यावरती पडतो आणि ते रिफ्लेक्ट करतात ग्रह, बरोबर आहे ना, म्हणून तर आपल्याला ग्रह दिसतात जेव्हा आपण दुर्बिणीतून बघतो तेव्हा. मग ग्रह जरी आपल्याला दिसत असले तरी ते लुकलुकत का नाही? कारण की एक तर त्यांचा जो सरफेस आहे हा स्मूथ नाहीये. स्मूथ नसल्या कारणाने काय होतं की त्यांच्यावरतून परावर्तन जे होतं ते रेग्युलर नाही होत, युनिफॉर्म नाही होत. आणि नंबर 2, एका ठिकाणून म्हणजेच एका बिंदूपासून जरी प्रकाश किरण हा काय होत असला, जास्त येत असला, रिफ्लेक्ट होत असला, तरी दुसऱ्या बिंदूपासून तो कमी रिफ्लेक्ट होतो, तिसऱ्या बिंदूपासून जास्त, चौथ्यापासून कमी, असं कमी आणि जास्त कंटिन्युअसली प्रत्येक बिंदूपासून होत असतं. कुठून जास्त पडतो, कुठून कमी पडतो, पण अशा होण्याने त्यांचा जो ऍव्हरेज निघतो, सरासरी निघते, ती 0 निघते. 0 म्हणजेच कॉन्स्टंट निघते ती. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे ग्रह आपल्याला कधी जास्त प्रकाशमान तर कधी कमी प्रकाशमान असं दिसत नाही. म्हणून ग्रह लुकलुकताना दिसत नाही, ते स्टेडी दिसतात, जसे आहे तसेच दिसतात. तर दुसरीकडे तारे लुकलुकताना दिसतात. काय त्याच्या पाठीमागे रिझन? की जरी काही बिंदूंपासून प्रकाश किरण जास्त इंटेन्सिटीचा रिफ्लेक्ट केला जात असेल तरी दुसऱ्या ठिकाणून मात्र तो कमी इंटेन्सिटीचा रिफ्लेक्ट होतो आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन ग्रह आपल्याला स्थिर तेवढाच प्रकाशमान दिसतात किंवा जसे आहेत तसेच दिसतात. ग्रह लुकलुकताना आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, तर हे आहे त्याचं उत्तर. चला बघा तुमच्या पुस्तकामध्ये हा पॅराग्राफ कसा दिलेला आहे. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. We do not see the twinkling of the planets. This is because planets are much closer to us as compared to the stars. बघा मित्रांनो, तारे जसे लुकलुकताना दिसतात तसे ग्रह लुकलुकताना आपल्याला दिसत नाही. याचं कारण आहे ग्रह हे आकाराने मोठे असतात आणि ते आपल्या जवळही असतात. They therefore do not appear as a point source but appears as a collection of the point sources. म्हणजेच ते एक बिंदूचा उगमस्थान म्हणून न दिसता ते आपल्याला खूप सारे बिंदूंचा गुच्छा किंवा पुंजका आहेत असं आपल्याला दिसून येतं. बिकॉज ऑफ द चेंजेस ऑफ द ॲटमॉस्फिअरिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स द पोझिशन ॲज वेल ॲज द ब्राईटनेस ऑफ द इंडिव्हिज्युअल पॉईंट सोर्स चेंजेस बट द ॲव्हरेज पोझिशन अँड द टोटल ॲव्हरेज ब्राईटनेस रिमेन्स अनचेंज अँड द प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल. वातावरणातल्या हवेमुळे जरी जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, अपवर्तनांक सूचकांक आहे, तो बदलत जरी असला तरीही त्या ग्रहाची पोझिशन म्हणजे त्याचं स्थान आणि तसंच त्याचा जो ब्राईटनेस आहे, तेजस्वीपणा आहे, यांचा सगळ्या पॉइंटचा मिळून जेव्हा कॅल्क्युलेट होतो, निघतो, तेव्हा तो कॉन्स्टंट असतो. काय असतो?
कॉन्स्टंट असतो, अनचेंज राहतो, तो बदलत नाही आणि म्हणूनच ग्रह आपल्याला लुकलुकताना दिसत नाही. नेक्स्ट पॅरा बघा. By sunrise, we mean the appearance of the sun above the horizon. But when the sun is somewhat below the horizon, its light is able to reach along a curved path during to their refraction through the Earth atmosphere, as shown in the figure 6.7. Thus, we see sun even before it emerged above the horizon. Same thing happened at the time of the sunset, and we keep seeing the sun for a short while even after it goes below the horizon. म्हणजे त्यांना म्हणायचं काय बघा की सूर्य उगवण्याच्या अगोदरही आपल्याला दिसतो आणि मावळल्याच्या नंतरही काही क्षणांपर्यंत आपल्याला दिसत राहतो. असं का घडून येतं? तर असं घडून येतं याचं कारण आहे सूर्यापासून निघणारे प्रकाश किरण हे ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर करतात आणि ते आपल्यापर्यंत बेंड होऊन, कर्व होऊन, वाकून, रिफ्रॅक्टेड होऊन पोहोचतात आणि त्यामुळे उगवलेला नसताना देखील तो उगवलेला आहे असं आपल्याला दिसून येतं काही वेळा अगोदर, आणि बुडल्यानंतर सुद्धा, मावळल्यानंतर सुद्धा तो आपल्याला काय होतो? दिसून येतो. तर मग आजच्या लेक्चरला आपण काय घेतलं? आजच्या लेक्चरला आपण ट्विंकलिंग ऑफ द स्टार या पॉइंटच्या अंतर्गत रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे भरपूर सारे उदाहरणं घेतले, भरपूर सारे इम्पॅक्ट बघितले, भरपूर साऱ्या गोष्टी बघितल्या ज्यांचा फरक पडतो, ज्या घडून येतात. कशामुळे? रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे. मग ते मृगजळ असो, ते होली फायरवरच्या ऑब्जेक्टचं थरथरणं असो, ते सूर्याचा अगोदर उगवणं आणि नंतर मावळणं असो, दिसणं असो आपल्याला, त्याच्यानंतर ते ताऱ्यांचं लुकलुकणं असो, त्याच्यानंतर ते ग्रह का लुकलुक नाही याचं रिझन असो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकच गोष्ट सांगतात, ज्यात की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट घडून आलेला आहे. तर ह्या लेक्चरला आपण इथे थांबणार आहोत आणि पुढच्या लेक्चरला आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या चॅप्टर मधला डिस्पर्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपस्करण, हा भाग घेणार आहोत. मग कशाला म्हणायचं प्रकाशाचे अपस्करण, काय असतं याच्यामध्ये, हे सगळं आपण शिकणार. पण कधी? उद्याच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत